हॅलो गाईज, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. आणि बोल, आता कुठे जायचं? आम्ही चाललो आता हॉस्पिटल. माझं सनस्क्रीन स्टेन दिसतेत का? नाही दिसत ना? नाही, काहीच नाही. ऍक्च्युली आम्ही चाललो आता हॉस्पिटलला अँड आय वॉज टू फोर्स टू हिम की प्लीज लवकर ब्लॉग चालू कर, अदरवाईज आम्ही कालचेच क्लोथ घातलेले आहेत, जसं की आम्ही काल रात्री संध्याकाळी इव्हिनिंगलाच आम्ही वेअर केले. आय थॉट की हाय की नाही, कशाला वेस्ट करायचं. हा, आणि दवाखान्यात जायचे बात नाही घेतली आम्ही, कारण आम्हाला तिथून आल्यानंतर पण खूप म्हणजे म्हणतात ना असं होतं की डबल आम्हाला टाइम वॉश म्हणजे म्हणतात ना बात करतायत. त्यामुळे वी डिसाइडेड की आपण आताच जाऊया. आणि थोडंसं लेट झालेलं असं पण, कारण मी ब्लॉगिंग एडिट करत होते, आहे की नाही, मी माझा व्हिडिओ एडिट करत होते. आणि देन ही जस्ट ह्यानी पण बोला की चल आपण जाऊन येऊया पटकन, कारण आजचाच एक दिवस आहे ना, तर ना आम्हाला जास्त वेळ नाही भेटणार. नाव वी आर हेडिंग टू द हॉस्पिटल, देन रिटर्न बॅक टू द होम अँड देन इव्हिनिंग वी विल शो समथिंग एल्स टू यू. पुढचं बघू आता पुढे. हो, ठरवलेलं तर खरंच नाहीये ना, काहीच. हे लय मला फसवतो म्हणून बाबा मी नाही पुढचं ठरवलं. चल. बोल ना. हे बाहेर आल्यावर मास लावते. काय हुशार माणूस आहे. बाहेर आल्यावर मास लावते. आज खरं जरा लवकर झालंय ना, पोचले फटफट झालं. लवकर झालं. हा, मला वाटलं की लाईन नव्हती आज. हा लाईन ऍक्च्युली लाईन होती, बट काय केलं म्हणजे एकाच वॉर्डमध्ये सगळ्यांना बसवलं आणि तिथेच चेकअप करायला लागले. त्यामुळे ती प्रोसेस थोडीशी फास्टमध्ये झाली आणि आम्हाला वाटलं खूप वेळ लागेल का काय. मी अशी झाली, म्हटलं बात न घेता वगैरे पाऊस आलो आम्ही. आता जाऊ घरी. अजून माझा ब्लॉग एडिट करायचा आहे आणि आता इथून पुढे बघू आम्हाला इव्हिनिंगला काय प्लॅन एक्झिक्यूट होतात का आमचे प्लॅन, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला दाखवू. फाईन, भेटू घरी. काय झालं? काय करतोस तू? मी चहा जोर गरम. त्याचं काय करतोयस? चाट कोणाला, तुला का मला? दोघांसाठी. अरे वा, चहा जोर गरम. बारीक मस्त. आओगे एक बार, मांगोगे बार बार. चना जोर गरम. हे चौपाटीला भेटतं ना? माय गॉड, एक्सपर्टीज. बेल वाले बोला मॅडम. थोड़ा चटपटा, थोड़ा तीखा, नमकीन ज्यादा. टिका बनाना है? अरे तुम खाओ, बम्बई आए हो तो खाओ के जाओ. भैया जी पहले तो भैया सैया जी रुकिए ना, सैया जी ये बम्बई नहीं है, मुंबई है. अरे वो का होए, ऐसा मत करिए जी. मनसे को बुलाना पड़ेगा ग्रामेटिकल मिस्टेक के लिए आपको. इतना नींबू निचोड़ दिया तो दांत खट्टा कर दोगे आप हमारा. किती टाकू चाट? आपके हिसाब से डाल दीजिए जितना आपको चटपटा लगे. अरे हमको पूछ के काहे आप बना रहे हैं? आपने ये कोर्स किया है कि नहीं, ये बताइए पहले. अरे हम तो नए नए हैं यार. नए हैं तो काहे आए हैं फिर मुंबई? बोझा बिस्तरा लेकर निकल जाइए फिर से. कुछ काम नहीं, धनिया नहीं डाले हो और भेल कहला रहे हो उसको. अरे बाप, वो तो हम बाजार से लेना भूल गए. बहुत ही गलत कर रहे हो आप. ये मेरे को ना झोला सा भेल वाला दिखता है सच्ची. नमक नहीं डाले हैं और फिर से खा रहे हो. अभी खुद का ये करेंगे अप्रिसिएशन. नमक डालिए भैया जी, थोड़ा. चाट मसाला काफी है, फिर भी नमक डालिए. मिर्च थोड़ा सा, हरी मिर्च उधर रखी है छोटी सी, वो भी कूट के डाल दीजिए. अरे बस कीजिए भैया जी, मिर्च ही डाल रहे हैं आप. अरे तनिक थोड़ा रुकिए. बताइए आपकी भेल जरा. अगर अच्छी नहीं लगी तो क्या करना है मुझे बताइए. खाना नहीं फिर हम छटाचप कर जाएंगे. वो छटाचप नहीं रहता, सटाचप रहता है. हाँ वही छटाचप रहता है. मुझे तो आप बिहारी भी नहीं लग रहे. हाँ भैया जी, हाँ, आपका स्टेट कौन सा है? आप कहाँ से बिलोंग करते हो? हम महाराष्ट्र के हैं. अच्छा, इसलिए आपकी हिंदी भी काफी मिस्टेक वाली है. गलती से मिस्टेक वाली हिंदी आपकी. बहुत ही मराठी आता है क्या ढंग से आपको? मराठी बहुत अच्छा बोलते हैं. बात करके दिखाइए थोड़ा. हाँ, क्या बात करें अभी? बोलिए.
इतनी बकवास जो आप हिंदी में कर रहे हो जय ना, महाराष्ट्र. कशी झाली? ऍक्च्युली कोथंबीर आहे ना, खरं सांगू, कोथंबीर आणि काकडी हे काकडी पडते? येस, कच्ची कैरी, काकडी थोडी कच्ची थोडी कैरी माहितीये. इतकी चटपटी होते ना. वाव. कच्ची कैरी टाकतात खाल्ली म्हणजे मस्त लागते कच्ची कैरी? छोटे छोटे पीस. मिरची पण टाकाल पण जाऊ द्या, कोथंबीरच नाही तर. वाव, छान आहे. पण माझे ग्रॅज्युएशनची एक्झाम चालू होते, मला चांगला आठवतं, मला ट्रेन मधून आहे ना भेळ भेटायची. कसली डाएट पोहा नाही का, डाएट पोहा. आणि घरी आले ना मी त्याच्यामध्ये कांदा टमाटा लिंबू पिळून खायचे. इतकी सई लागायची ना ती. वाव, असंच काहीतरी चटपट एकदम. आता इव्हिनिंगचा स्नॅक्स ठरलेला होता तो, तिकडून आले की भूक लागायची. काय केलंस तू? काय केलंस तू? काय केलं माहितीये का? वर आला होता स्लो केला. असा ऑलिम्पिक मध्ये पण जसा डांगा टाकत. कुछ भी हो, चाय नीचे नहीं जाना चाहिए हमारा. अमृत है चाय. एक बूंद भी नीचे गिरना नहीं चाहिए. आम्ही चाललोय आता आमच्या बिल्डिंग मध्ये. तिकडे थोडंसं काम आलंय. आमचे भाडोत्री बोलत होते 2-4 दिवस झाले त्यांना कसली तरी म्हणजे म्हणतात कशा काय झालंय तिथे नक्की, लिकेजचा इश्यू येतो आणि ते असे छोटे मोठे प्रॉब्लेम होत राहतात. आता म्हणजे म्हणतात ना थोडंसं रिपेअरिंग चालत राहतं सिडकोकडनं, पण हे आमचंच नाही तर पूर्ण बिल्डिंगमध्ये आहे की नाही, एका दोन घरांचं चालू आहे. हे गव्हर्नमेंटचं असंच असतं थोडंफार. आता आपण बघू, तिकडे भेटू आपण, मी दाखवते थोडंफार, मी शो करेलच आहे की नाही, जे दाखवण्यासारखं असेल दाखवेल. आणि तिकडे गेल्यावरती मी तुम्हाला दाखवते नक्की. अजून एक छान म्हणजे म्हणतात ना, आम्हाला कळलं मगाशी, असं काही फार मोठं नाही आहे, बट हां म्हणजे आवडलं, ऐकल्यानंतर ना बरं वाटलं असं. तर आपण त्याच्याबद्दलही बोलू तिथं आणि देन लेट्स मीट ओव्हर देअर डायरेक्टली. हॅलो करा. हॅलो काकी, कुठून आला? काकी मी सांगा कुठून आलात तुम्ही, खरं सांगा. काकी कुठून आला? मातोश्रीवरून आले. उद्धव बाळासाहेब ठाकरेंना भेटून आले. त्यांच्या रश्मी उद्धव ठाकरेंना भेटून आले. काकीने आज डायरेक्ट मोक्यावर चौका मारला. त्या दिवशी बोलत होत्या मातोश्रीला जाण्याचा योग नाही भेटून येते, योग नाही भेटून येते. आज चक्क खरं आल्यात मातोश्रीला जाऊन उद्धव ठाकरे समोर, उद्धव ठाकरेची बायको समोर, फक्त आदित्य ठाकरे नाही भेटलाय ना. आदित्य ठाकरेने भेटले. बघा काय नशीब आहे. मला सोडून राहिला आणि मी त्यांना म्हणते खरंच मला यकीन नाही होत मी तुम्हाला बघते म्हणून ना. आणि ते पडलं ते काय होतं, ते साहेब बसायची ती खुर्ची आहे. अच्छा साहेब म्हणजे बाळासाहेब बसायची ती खुर्ची खुर्ची. ती खुर्ची. अरे बापरे, त्यांनी ती पुजायलाच ठेवली आहे. अरे वा, मस्त ना, किती भारी म्हणजे म्हणतात ना एकदम मस्त. काकी आमच्या मधली ओजी सिडको ओनर आहे. ओनर आहे की नाही, ओजी सिडको ओनर आहे ना आपल्यातली. भविष्यात मी घेईल सुद्धा इथे. हा घेणार तुम्ही, आम्हाला तेवढंच की. अरे अजून कधी मस्त दार वगैरे लावून छान. छोटेला अशी मस्त सामान सहज नेला. जसं की तुम्ही बघता, इकडे आम्ही आमच्या स्वतःच्या रूमवर आलो आहोत. आमच्या खालच्या फ्लोअरमध्ये जे घरमालक राहतात त्यांना थोडासा इश्यू होता की थोडे लिकेज होते आमच्या इथे. त्याच एका इश्यूमुळे आम्ही बघण्यासाठी व्हिजिट केली, नक्की काय तो प्रॉब्लेम बघायला. हे असे छोटे मोठे मायन्यूट प्रॉब्लेम होत राहतात. तसंही काकींनी यापूर्वी ह्या सिडकोचे रूम पाहिले नव्हते, त्यानिमित्ताने त्यांचाही यांना आमच्यासोबत झालं इकडे. त्यांना पण आमचा रूम खूप आवडला. स्पेस, बांधकाम आणि सोसायटी ह्या तिन्ही गोष्टी खूप सुंदर आहेत. त्यांनी पण त्यांच्या आयुष्यातलं पहिलं घर हे सिडकोच्या थ्रूनेच घेतलेलं. असं सर्व पाहिल्यानंतर त्यांना त्यांचे जुने दिवस आठवले आणि अशा खूप साऱ्या आठवणी त्यांनी आमच्यासोबत शेअर केल्या. अशा काही खूप गप्पा गोष्टी करून काकीच्या आम्ही घरी निघालो आणि मस्त बाहेर थंडी पडल्यामुळे त्यांनी आमच्यासाठी गरम गरम चहा केला. वॉचमॅन काय विचारतोय तुम्हाला खाली? तो नवीन वॉचमैन है ना, त्यांना विचारते आपका रूम नंबर, कौन से रूम नंबर में जाना है, क्या रूम नंबर पता नहीं आपको क्या? ते म्हणते नाही काकी म्हणतात नाही पता. मी त्याच्या मागं वळून बघते, त्याला मागं वळून काय बोलते माहिती का, त्याला म्हणते आप ओनर से पूछ रहे हो तो. छोटी से मस्त आहे इकडे.
हे इंडियन किचन मध्ये नेहमी बघायला भेटतं असं अर्धा टमाटा अर्धा टमाटा अर्धा काय कापलेला लिंबू काय करणार आणि हे वाटण वाटण घरात नाही एवढं वाटत ना थंडी बाहेरच खूप वाटते ना मस्त पण मला लय आवडली मस्त खरं फिरायला जायला पाहिजे जेवल्याशिवाय पाठवलं नसतं काकीने हो पण आता म्हणलं जर आपलं घरचं जेवण तसंच चिकन राहील तेच ना त्यांनी पण चिकनच बनवले ना आता कुठे आता काय बाजारात आता फ्रुट्स वगैरे घेऊया मग काय चिकनचा भात करू की चिकनचं राईसच कर राईस नको मला कंटाळा लवकर आला. होईल. चिकन चिकन पटकन होईल. पटकन होईल म्हणतो चालेल चल 50 का 2 किलो आहे बटाटा नवीन आहे हा, नवीन आहे अरे नवीन आहे बटाटा श्रद्धा विन्स तिला भेटली 230 मध्ये चप्पल परफेक्ट आहे ना हा ये परफेक्ट है परफेक्ट आहे नहीं अच्छा है ये बराबर है हाँ ये आप तुम पहले से बराबर हाँ अगर काला से काला म्हणजे 230 दे ना. किती ये कैसा है भैयाने पण मोठी घेतली आता काय करते जेवणाला चिकन काकीने पण चिकनच केलेलं आणि मुख्य म्हणजे काय आमचं तर हे कसं ना आम्ही व्लॉग करतोय ह्याचा अर्थ कसा जातोय व्लॉग करण्याचा हेतू हाच आहे की आमचं एक रुटीन तयार झाल्यासारखं झालं आम्हाला पण मजा येते हे की नाही आणि एक होतं की मजा तर येते करायचं आहे व्लॉग पण करताना एक असतं की आम्हाला बोर नाही झालं पाहिजे आम्ही स्वतःचे व्लॉग जेव्हा आम्ही बघतो जनरली आम्हाला माहिती आहे आता थोडेसे व्ह्यूज कमी आहेत किंवा सबस्क्रायबर पण त्या मनाने इतके जास्त नाही आहेत आता इनिशियल थोडेसे आहेत आत्ताशी आम्ही एक 1 मंथ आय थिंक वी आर कन्सिस्टंट ना सो इट्स बीन 1 मंथ नाव तर त्यामुळे असं वाटतं की आपण आपले व्लॉग तरी बघू शकतो का म्हणजे लोकांचा हा सेकंडरी पार्ट येतो आपण आपल्या तरी एन्जॉयमेंट करतोय का किंवा आपल्याला एंटरटेनिंग वाटतंय का त्या एक हेतूने आम्ही आमचे स्वतःचे व्लॉग थोडेसे स्पाइसअप करायचा प्रयत्न करतो किंवा थोडंसं काहीतरी न्यू काहीतरी युनिक शोधतो आम्ही लोक आणि हे आमचं बिकेम आर लाईफस्टाईल नाव असं आणि ते आम्हाला अडॅप्ट करायला थोडा वेळ जातोय म्हणजे कधी खूप हाय एनर्जी असते खूप कधी लो असते कधी मिडिओकर आहे की नाही तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये थोडासा बॅलन्स आउट करायला थोडा प्रयत्न होतोय चालू आहे आमचा प्रयत्न अदरवाईज बघू होपफुली मला असं वाटतं कंटिन्यू होईल बाबाच्या कृपेने आहे की नाही त्यांना लोकांना ऑनेस्टी आवडते लोकांना जेन्युइननेस आवडते लोक करतील सपोर्ट नक्कीच वेळ आहे वेळ म्हणतात ना हळूहळूच गोष्टी उलगडताना हळूहळूच गोष्टी म्हणजे लोकांना पोचायला लागतात आय हॅव बीन लाईक फॉलोईंग सो फार यूट्यूब अँड देन अदर प्लॅटफॉर्म ॲज वेल असे तर बघू लवकरच आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये इंटरेस्टिंग काहीतरी घेऊन येणार आहे सो प्लीज इंटरेस्टिंग काय असणार आहे आपली लव्ह स्टोरी बिफोर अ मॅरेज आणि आफ्टर अ मॅरेज पाहिजे नसेल तर मग तुम्ही कमेंट केल्याशिवाय मी काही ब्रिंग नाही रिव्हील नाही करू शकत काही अर्थच नाहीये त्याच्यामध्ये अर्थच नाही आय बी शेअर द होल स्टोरी ऑफ माइंड वे हाऊ वी हॅड मेड ओके तिकडे आमचं म्हणजे कशी लव्ह स्टोरी झाली कोणत्या वयात झाली आणि बिफोर मॅरेज म्हणजे कसं आमचं एक म्हणतात ना खूप फन स्टोरी ॲक्च्युली खूप म्हणजे छान छान आहेत गोष्टी अशा जिथे आम्ही आमचं म्हणजे म्हणतात ना आमचं तरुण पण आम्ही जगलेलो आहे आणि आय एम प्राऊड ऑफ दॅट थिंग की म्हणजे खूप छान आहे ॲक्च्युली ते सगळं आणि तेच मला शेअर करायला आवडेल मी शेअर करेल पण आफ्टर दॅट मला तुम्ही जर बोललात की तुमची लव्ह मॅरेज कन्सेप्ट म्हणजे आफ्टर मॅरेज तुमची काय स्ट्रगल किंवा तुमची काय जर्नी होती ते आम्ही शेअर करू बट नॉट विदाउट द एनी ऑफ अदर कमेंट if you people are not interested why the hell I just be then share the information or any kind of the story why how can I just be narrate those things तर मला तेच म्हणायचं की आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये आणि तो व्लॉग एक लव्ह स्टोरीचा असेल अँड देन माइट बी युल एन्जॉय डेफिनेटली है की सो टिल नाव वी विल बी टेक द परमिशन फ्रॉम यू people just stay happy stay healthy that is the whole motto of our life so let's meet in the next vlog till then
बाय. बाय.